नमस्कार, रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण रवा आणि पिकलेला आंबा यांची तोंडात टाकताच विरघळणारी रेसिपी बनवणार आहोत की प्रत्येक सीझनला तुम्ही बनवल्याशिवाय राहणार नाही। चला तर पाहूया मग अशी कोणती रेसिपी आहे। तर त्यासाठी इथे मी फक्त एक पिकलेला आंबा घेतलेला आहे। तर आंबा इथे स्वच्छ धुवून घ्यायचा। तर मी इथे 5 मिनिटं पाण्यामध्ये ठेवला होता कारण तो उष्ण असतो। आता यानंतर आपल्याला हा देठाचा भाग काढून टाकायचा आहे। तर मी सुरीने खोलवर असा थोडासा हा देठाचा भाग काढून टाकलेला आहे, म्हणजे जो काही चीक वगैरे असतो तो निघून जातो। नाहीतर फक्त वरचा देठ हाताने काढून आंबा थोडासा आपण इथे पिळून सुद्धा घेऊ शकतो। आता यानंतर सुरीने आंबा आपण इथे कट करून घेऊयात। तर मी इथे आंबा कट करून घेतलेला आहे। यानंतर इथे एक भांडं घ्यायचं व यामध्ये आता आपल्याला एका चमच्याने हा आंब्याचा गर यामध्ये काढून टाकायचा आहे। तर म्हणूनच आंब्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करायचा, म्हणजे गर अगदी आरामात यातला काढता येतो। आता यानंतर एका व्हिस्कने हे थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं, किंवा व्हिस्कच्या ऐवजी इथे आपण काटे चमचा किंवा स्मॅशर असेल तर स्मॅशर वापरलं तरीही चालेल। तर हे थोडंसं असं प्रेस करून घेतलं तर ह्याचे एकदम बारीक बारीक तुकडे होतात। किंवा आपल्याकडे इतका वेळ नसेल तर हे आपण मिक्सरला फिरवून घेतलं तरीही चालेल। व यानंतर व्हिस्कने अशा पद्धतीने थोडंसं फेटून घ्यायचं व यानंतर गोल गोल असं हाताने फिरवायचं, म्हणजे याचा एकदम रस तयार होतो। तर बघू शकताय दाटसर असं इथे हा आमरस तयार झालेला आहे। आता यानंतर हे आपण थोडंसं बाजूला ठेवून देऊया। यानंतर इथे एका भांड्यामध्ये मी 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी मिक्स केलेलं आहे। आता हे भांडं आपण गॅसवर ठेवूया। दुसरीकडे गॅसवर एक कढई ठेवायची। कढई थोडी गरम झाली की यामध्ये 2 चमचे तूप घालायचं। तुपाऐवजी आपण इथे तेल सुद्धा वापरू शकतो। आता तूप थोडे गरम झाले की यामध्ये 1 वाटी रवा घालायचा। तर रवा आपल्याला या तुपामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे व गॅसची फ्लेम आपल्याला इथे लो ठेवायची आहे। तर हवं तर तूप आपण इथे रव्याच्या बरोबरीने सुद्धा वापरू शकतो, म्हणजे 1 वाटी रवा आहे तर 1 वाटी तूप सुद्धा वापरू शकतो। पण मी इथे 2च चमचे तूप वापरलेला आहे, तरी सुद्धा ही रेसिपी खूप छान टेस्टी तयार होते। तर आता फक्त 1 मिनिटभर रवा या तुपामध्ये मी परतून घेतलेला आहे आणि रवा पहा एकदम सुटसुटीत झालेला आहे। आता यावेळेस काय करायचं, आपल्या आवडीचे ड्रायफ्रुट्स यामध्ये टाकायचे। तर ड्रायफ्रुट्स वापरणे अगदी ऑप्शनल आहे, वापरायचे नसतील तर नाही टाकले तरीही चालेल। मी इथे थोडेसे काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप टाकलेले आहेत। आता हे सुद्धा या रव्याबरोबर या तुपामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत, म्हणजे रवा सुद्धा भाजला जातो आणि हे ड्रायफ्रूटचे तुकडे सुद्धा थोडेसे क्रंची होतात। तर आता इथे रव्याचा हलका कलर बदललेला आहे, म्हणजे रवा चांगला भाजलेला आहे। आता यानंतर जो आपण आंब्याचा गर काढून ठेवलेला आहे तो यामध्ये घालायचा व तो या रव्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा। तर रव्यामध्ये मिक्स करताना तो छान असा परतला सुद्धा जातो। तर अगदी पट्टापट ही प्रोसेस करायची। तर सुरुवातीला हे मिश्रण थोडंसं सैल वाटेल, पण जसं जसा रवा आंब्यामध्ये मिक्स होईल तसं अगदी हे मिश्रण छान असं तयार होतं, म्हणजे अगदी सुटसुटीत होतं। तर आता इथे बघू शकताय सुरुवातीला हे मिश्रण कसं होतं आणि हे आता अगदी कोरडं झाल्यासारखं झालंय, म्हणजे रवा यामध्ये चांगला मिक्स झालेला आहे। तर असं सुटसुटीत मिश्रण झाल्यानंतर आपण जे दूध आणि पाण्याचं मिश्रण गरम करत ठेवलं होतं ते आता यामध्ये ओतायचं आहे। तर अगदी हळूवारपणे ओतायचं, सगळं एकदम ओतायला गेला तर ते हातावरती उडू शकतं, त्यामुळं असं थोडं थोडंच आपल्याला ओतायचं आहे। व यानंतर एका चमच्याने हे चांगलं ढवळून घ्यायचं। तर सुरुवातीला वाटेल यामध्ये गुठळ्या होतात की काय, पण असं काही होत नाही। ढवळताना चमच्याने थोडंसं प्रेस करत करत ढवळायचं, तर गुठळ्या तर होतच नाहीत, कारण रवा आपण चांगला भाजून घेतलेला असतो। आणि आता हे आपल्याला खूप सैल वाटेल, पण जसं हे गरम होत जाईल तसं ते चांगलं घट्ट होतं। तर थोडंसं हे मिश्रण सरसरीत होऊ द्यायचं व यानंतर आता यावरती झाकण ठेवून 1 मिनिटभरासाठी हे असंच ठेवून द्यायचं। तर 1 मिनिटभरानंतर आता आपण झाकण काढून पाहूया। तर हे पहा, जसं ते गरम होत जाईल तसं ते चांगलं घट्ट तयार होतं। आता हे थोडंसं परतून घ्यायचं आणि बघू शकताय अगदी व्यवस्थित हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता यानंतर यामध्ये पाऊण वाटी साखर घालायची। तर यामध्ये आपण आंब्याचा गर वापरलेला आहे तो थोडासा गोडच असतो, म्हणून साखर मी इथे 1 वाटी रव्यासाठी पाऊण वाटी साखर वापरलेली आहे। जर जास्त गोड आवडत नसेल तर अर्धी वाटी साखर वापरली तरीही चालेल। आता साखर सुद्धा यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची। तर आता हे मिश्रण जसं गरम होत जाईल तशी साखर वितळायला लागेल आणि हे मिश्रण पुन्हा थोडंसं सैल होतं।
तर हे आपल्याला असंच थोडंसं परतवत राहायचं आहे. तर हे पहा, आता हे पूर्वीपेक्षा थोडंसं सैल झालेलं आहे. आता यानंतर यावरती पुन्हा झाकण ठेवून 1 मिनिट भरासाठी असंच ठेवून द्यायचं. तर 1 मिनिट भरानंतर आता आपण हे झाकण काढून पाहूया. तर आता तुम्हाला इथे अंदाज आलाच असेल की आपण इथे काय बनवले. तर आपण इथे आंब्याचा शिरा बनवलेला आहे. तर खूप छान तयार झालेला आहे. आता याचा स्वाद वाढवण्यासाठी यामध्ये 1 चमचा वेलची पावडर टाकायची. तसेच चवीपुरते म्हणजे छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं. मिठामुळे याची टेस्ट अजूनच वाढते. तसेच यामध्ये वेलची पावडर घालणं अगदी ऑप्शनल आहे, पण वेलची पावडरने याचा स्वाद इतका वाढतो ना, खूपच छान लागतं. त्यामुळं आवडत असल्यास वेलची पावडर आवर्जून टाका. व सर्वात शेवटी आपल्याला साखर आणि वेलची पावडरच टाकायची आहे. यामुळे काय होतं, आपला शिरा चिकट होत नाही आणि याचा स्वादसुद्धा अगदी छान टिकून राहतो. आता आपल्या इथे आंब्याचा शिरा तयार झालेला आहे. गॅस बंद करूया. जर शिरा गरम आवडत असल्यास लगेचच आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊ शकतो, पण मी याला थोडंसं थंड करणार आहे. तर आता हा शिरा थंड झालेला आहे. थंड झाल्यावरती अगदी छान हा शिरा तयार होतो. तर बघू शकताय, अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटतं आणि खूप छान हा शिरा तयार होतो. घमघमाट अगदी घरभर सुटलेला आहे. आता एका प्लेटमध्ये आपण हा थोडासा काढून घेऊयात. आणि बघू शकताय काय मस्त हा शिरा तयार झाला आहे. खरंच खूपच टेस्टी शिरा तयार होतो. म्हणजे तुम्ही एकदा खाल ना तर प्रत्येक सीझनला बनवल्याशिवाय राहणार नाही, इतका हा मस्त आंब्याचा शिरा लागतो. गार्निशिंगसाठी यावरती थोडेसे ड्रायफ्रूटचे तुकडे टाकले तरीही चालतील. खूपच छान वाटतो हा शिरा आणि टेस्टला तर भन्नाट आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण अगदी आवडीने खातील. तोंडात टाकताच विरघळणारा असा हा शिरा तयार झालेला आहे. तर तुम्ही एकदा नक्की करून पहा. अगदी कमी साहित्यात बनतो. इथे तर फक्त आपण एका आंब्यापासूनच बनवलेला आहे आणि कलरसुद्धा पहा काय मस्त कलर आलेला आहे आणि तितकाच तो टेस्टीसुद्धा झालेला आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा. आणि हो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील. आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत.